त्या ठिकाणी आशीर्वाद देखील मी दिलेला आहे। अतिशय भव्य अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी होतो आहे। मला मुंबईला अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे मी परत जाणार आहे, पण अतिशय आनंदी अशा प्रकारचं वातावरण आहे आणि शंभूराजेंची माझी खूप जुनी मैत्री असल्यामुळे एक प्रकारे माझं एक कौटुंबिक लग्न असल्यामुळेच मी या ठिकाणी आलो आहे। साहेब, मराठा आरक्षणाचे जे काल ज्या घोषणा झाल्या ते तोंडाला पाणी पुसल्याचा टीका केली। बघा, तुम्ही काही केलं तरी टीका होतच असतात। अर्धे लोक इकडे टीका करतात, अर्धे लोक तिकडे टीका करतात। शेवटी आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांना न्याय द्यायचा आहे। मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे, ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे, धनगर समाजाला न्याय द्यायचा आहे। त्यामुळे राज्य सरकारचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त न्याय प्रत्येक समाजाला कसा देता येईल। काल जो आपण निर्णय घेतला, या निर्णयामुळे ज्यांच्या नोंदी आहेत अशा मराठा समाजातल्या जे काही नागरिक आहेत त्यांना खरं म्हणजे नोंदी असताना त्यांना प्रमाणपत्र मिळणं हे कायदेशीरच आहे, पण ते मिळत नव्हतं। त्यामुळे जो काही अधिकार होता तो अधिकार सोप्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं आहे। आणि हे सगळं केल्यामुळे कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कोणाला दिलं आहे, ओबीसी समाजामध्ये कोणी वाटेकरी केला आहे, ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलं आहे, असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही। 100% आपण ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट देखील त्या ठिकाणी केलेलं आहे। भुजबळ या ठिकाणी सहकारी छगन भुजबळ यांनी या सगळ्यावर नाराजी व्यक्त केली, त्यावरून नारायण राणे देखील म्हणतात की आम्हाला हे मान्य नाही। असं आहे की वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते। भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांशी करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ। या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे। हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही। मागच्या वेळेचं जे आरक्षण दिलं होतं ते देखील कोर्टात टिकलं नाही आणि आत्ताचं जे आता हे नियम काढला तो देखील कुठंतरी जाऊन पुढं कोर्टात टिकला नाही असं भुजबळ म्हणतात। पहिली गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेचं आरक्षण हे उच्च न्यायालयामध्ये टिकलंच होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नाही। आता आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत, पण क्युरेटिव्ह पिटिशन देखील आता आपली हिअरिंगला त्या ठिकाणी घेण्यात येते आहे। पण त्याचवेळी पॅरलली आपण काय प्रयत्न केला आहे तर मागच्या वेळेस ज्या कारणाने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली किंवा ज्या कारणांवर त्यांनी आपलं आरक्षण फेटाळलं त्या कारणांची मीमांसा करणारा सर्वे हा आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे। कारण त्यांनी काही 3-4 मुद्दे पॉईंट आऊट केले की याच्यावर सर्वे झाला नाही किंवा याच्यावर अधिक सॅम्पल असायला पाहिजे होतं, तर ते आता आपण करतोय। त्यामुळे पॅरलली ते देखील आपलं चाललेलं आहे। लोकसभा मतदारसंघाची काही अदलाबदल होणार आहे का? आज लग्न करता आलो आपण आता, चला। थँक्यू।